तर सर्वात अगोदर मला तुझं नाव सांग आणि MBBS इन नेपाळ चूज करण्याचं कारण तुझं काय होतं हे मला सांग. माझं नाव अजिंक्य प्रदीप बजाटे. हम्म. नेपाळमध्ये देवदाय मेडिकल कॉलेज ऍडमिशन झाले. हम्म. भारतापासून जवळ आहे, वातावरण ते चांगलं आहे, हम्म. जेवण ते आपल्यासारखं भेटतंय, हम्म. त्याच्यामुळे नेपाळ चूज केलं. अच्छा, तर मग आता ही जी प्रोसेस होती ऍडमिशनची किंवा डॉक्युमेंटेशनची, यामध्ये तुला DR शिंदे एज्युकेशनचा कसा फायदा झाला, म्हणजे कसं मार्गदर्शन मिळालं? ज्यावेळेस पासून शिंदे सरांच्या संपर्कात आलो आम्ही. कसा काय संपर्क झाला, कुठून माहिती मिळाली? पप्पा आणि त्यांचे होते अगोदरपासून ओळख, हम्म. त्याच्यामुळे त्यांची संपर्क झाला. हम्म. पहिल्यापासूनच त्यांनी सपोर्ट केला. हम्म. प्रत्येक डॉक्युमेंट घेतलंय का सांगणे, लिस्ट पाठवणे ते डॉक्युमेंट्स. अच्छा, तर मग सर तुमच्याकडे येते मी. तर आता मग मुलाच्या भविष्यासाठी विश्वास ठेवणं आणि त्यासाठी मार्गदर्शन भक्कम असणं गरजेचं होतं. तर DR शिंदे सरांचं कसं मार्गदर्शन मिळालं या सगळ्या प्रोसेस मध्ये? त्याने पहिल्या दिवसापासून, ज्या दिवशी सुरुवातीला माझी ओळख झाली त्यांची शिंदे सरांची, त्यावेळी बोलण्यामध्ये त्यांच्या पॉझिटिव्ह दृष्टिकोन दिसला. प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टीने घ्यायचं. आणि मग आम्ही शाकाहारी आहोत, प्युअर, आम्हाला मांसाहार चालत नाही. आणि मग दुसऱ्या देशामध्ये जर कुठे ऍडमिशन घ्यायचं म्हटलं, त्या ठिकाणी मांसाहारच करावं लागणार. तर ते इथून एक प्लस पॉइंट. परत दुसरा, इथून वाहतुकीसाठी विमानानं जाणं, विमानानं येणं आर्थिकदृष्ट्या परवडणार नसतं मध्यमवर्गीयाला. ऍडमिशन घेण्याने सगळे आम्ही मध्यमवर्गीय असतो. मग ते प्रवासाच्या दृष्टीने सोपं राहतं. आता आम्ही काय उद्या जाणार आहेत, आम्ही आता 2400 रुपयामध्ये आमचा प्रवास होऊ लागलाय. म्हणजे कॉलेजला जाणं येणं ते काय अवघड वाटणार नाही. ऍडमिशन घेताना आम्ही तसंच गेलो होतो. आता इथून पुढे याला एकट्याला पाठवलं तरी सोपं जाणार आहे. म्हणजे प्रवासाच्या दृष्टीने सोपं. अन्न म्हणजे ज्याला आता 5-5.5 वर्ष तिथं राहायचंय, खायच्या दृष्टीने सोपं. तिसरं, भाषा सोपी, म्हणजे वेगळी भाषा शिकायची गरज नाही. जॉर्जिया, रशियामध्ये वगैरे जर ऍडमिशन घेतलं तर अगोदर त्यांची स्थानिक भाषा शिकावी लागणार, इंग्रजीवर प्रभुत्व असावं लागणार, त्याची काही आवश्यकता नाही. बरोबर. हिंदी भाषेमध्ये ते लोक 100% हिंदी बोलतात. बरोबर. आणि माझ्या निरीक्षणातून तर मी पाहिलं की हिंदीपेक्षा नेपाळी आणि मराठी भाषा जवळची असं मी म्हणतो. बरेचसे शब्द मराठीशी पॅरलेले आहेत नेपाळी भाषेत. नेपाळचे शब्द आणि आपले मराठी शब्द. आता जर शिक्षक शब्द आहे, नेपाळीमध्ये शिक्षक शब्द आहे ना, मराठीमध्ये शिक्षकच आहे. बरोबर. हिंदीमध्ये आपल्याला अध्यापक म्हणावं लागतं, भाषेची अडचण नाही. तर मग माझा प्रश्न असा आहे की म्हणजे ऍडमिशनच्या अगोदर काय शंका होत्या मनात आणि DR शिंदे सरांनी त्या कशा सोडवल्या? शिंदे सरांनीच एवढं सगळं जे सोपं करून दिलं की नेपाळ कसं योग्य आहे. मी जी सगळ्या बाबी तुम्हाला सांगितल्या, त्या सगळ्या बाबी मला त्यांनी समजावून सांगितल्यात. आणि त्या सांगितल्यानंतर मग त्यांच्यासोबत गेल्यानंतर प्रत्यक्ष अनुभव आला आणि त्यांनी सांगितलेलं 100% सत्य होतं हे लक्षात आलं माझ्या. अच्छा. आणि एकूणच खर्च आणि फी स्ट्रक्चर याबाबत स्पष्टता मिळाली का? त्याबद्दल समाधानी आहात का तुम्ही? एकदम 100% समाधानी आहे. त्याच्यामध्ये छुपा खर्च कोणताच नाही. जे काय आहे ते सगळं उघडच असतं त्यांचं. अच्छा. जे सुरुवातीला सांगायचं वेगळं, नंतर घ्यायचं जास्त, असं अजिबात त्यांनी केलं नाही. उलट सुरुवातीला सांगितलेला आकडा जास्त होता आणि परत थोडस कमी झालं उलट. अच्छा. थोडीस म्हणजे समाधानकारक गोष्ट आहे. अच्छा. तर मग बाकीच्या पालकांना तुम्ही सुचवाल का आणि काय सजेस्ट कराल? बाकीच्या पालकांना तर मी आवर्जून सांगेन कुणालाही भेटल्यानंतर, कुठेही ऍडमिशन घ्यायचं असेल, नेपाळ म्हणजे नेपाळच नाही, इंडिया मधला असो, महाराष्ट्रामधला असो, नेपाळ मधला असो किंवा जॉर्जिया मधला असो, आवर्जून प्रत्येक पालकांनी DR शिंदे एज्युकेशन कडेच यावं. त्यांचा निश्चित फायदा होणार त्या ठिकाणी. अच्छा. आणि पालक समाधानी राहणार, विद्यार्थी समाधानी राहणार आणि शेवटपर्यंत काळजी घेतली जाणार. ओके. नक्कीच. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट टू यू. ओके, थँक्यू.